श्री गुरुचरित्र अध्याय 7 मराठी भावार्थ। मित्रासह हा इक्ष्वाकू वंशातील राजा अरण्यात शिकारीसाठी गेला असता त्याने एका राक्षसाला मारले। त्या राक्षसाच्या भावाने राजाचा सूड घेण्यासाठी मानवी रूप मायावी शक्तीने धारण केले व राजाचा विश्वास संपादन करून त्याचा विश्वासू सेवक झाला। पुढे श्राद्धाच्या दिवशी त्याने ऋषींना कपटाच्या आचार्याकडून नरमास शिजवून भोजनात वाढले। हे वसिष्ठ मुनींच्या लक्षात आले। त्यांनी राजाला दोषी ठरवून 12 वर्षे ब्रह्मराक्षस होशील असा शाप दिला। राजा उलट शाप देणार होता, परंतु राणी मदयंतीने त्याचे निवारण केले। तेव्हा राजाने शापजल स्वतःच्या पायावर टाकले। वसिष्ठांच्या शापाप्रमाणे तो ब्रह्मराक्षस झाला। पायावर पडलेल्या शापजलाने त्याचे पाय काळे झाले, म्हणून त्याला कल्माशपद असे नाव पडले। राजा अरण्यात नरमास व इतर प्राण्यांचे मांस खाऊन राहत होता। एकदा एक ब्राह्मण जोडपे त्या अरण्यातून जात असता तो ब्राह्मणाला मारू लागला। तेव्हा त्याच्या पत्नीने कळकळीने आपल्या पतीला न मारण्याची राजाला म्हणजेच ब्रह्मराक्षसाला विनंती केली, परंतु त्याने ऐकले नाही व ब्राह्मणाला मारून खाल्ले। म्हणून त्या पतिव्रतेने राजाला शाप दिला, तू जेव्हा 12 वर्षांनी शापमुक्त होशील तेव्हा तुला मदयंतीजवळ भोग भोगता येणार नाहीत। तसे करशील तर तू मरण पावशील असे म्हणून तिने पतीच्या अस्थिंसह स्वतःला जाळून घेतले। कालांतराने राजा शापमुक्त झाल्यावर त्याने झालेला सर्व प्रकार मदयंतीला सांगितला। आपले ब्रह्महत्येचे पातक धुवून काढण्यासाठी त्याने मंत्र्यांच्या व पुरोहितांच्या सांगण्याप्रमाणे अनेक तीर्थयात्रा व व्रतवैकल्ये केली, दाने दिली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही। तो एकदा मिथिला नगरीबाहेर एका वृक्षाखाली खिन्न मनाने विचार करीत बसला असता गौतम ऋषींची भेट झाली। त्यांनी राजाची विचारपूस केली, तेव्हा त्यांनी ब्रह्महत्येचे पातक जाण्यासाठी गोकर्ण महाबळेश्वराची महती सांगितली व तेथे दर्शनात जाण्यास सांगितले। राजाने याची कोणास प्रचिती आली आहे का असे ऋषींना विचारले। तेव्हा गौतम ऋषींनी पुढील कथा सांगितली। एकदा गौतम ऋषी गोकर्ण क्षेत्री गेले असता तिथे त्यांना एका चांडाळ स्त्री खुरडत जाताना दिसली। ती वृद्ध, आंधळी व कुष्ठरोगी होती। ती आता थोड्याच वेळात मरणार असे दिसत होते। तेवढ्यात तिथे 4 शिवदूत दिव्य विमानातून तिला घेण्यासाठी आलेले दिसले। तेव्हा गौतमांनी अशा पापिनी स्त्रीला तुम्ही शिवलोकी कसे काय नेता असे विचारले। त्यावेळी शिवदूतांनी तिची पूर्वजन्मीची कथा सांगितली। ही स्त्री पूर्वजन्मी ब्राह्मण मुलगी होती। तिचे नाव सौदामिनी होते। ती फार सौंदर्यवान होती। ती उपवर झाल्यापासून तिच्या वडिलांनी तिला एका ब्राह्मणाशी विवाह लावून दिला। दुर्दैवाने तिचा पती अल्पायुषी ठरला व कालावश झाला। पुढे त्या तरुण विधवेने व्यभिचार केला। तो उघडकीस आल्यावर तिच्या नातेवाईकांनी तिच्यावर बहिष्कार टाकला। मग ती उघडपणे दुराचार करू लागली। पुढे तिने एका वाण्याशी विवाह केला। ती नेहमी मद्यमास सेवन करीत असे। एकदा तिने दारूच्या नशेत बकरा समजून वासरू मारले। वासराचे मुंडके शिंकाळ्यात ठेवून मांस शिजवले व आपल्याबरोबर नवऱ्यास खाऊ घातले। संध्याकाळी नशा उतरल्यावर तिला आपण केलेली चूक लक्षात आली। तिला खूप पश्चाताप झाला व तिने शंकराची प्रार्थना करून माफी मागितली। झालेला सर्व प्रकार नवऱ्याला कळू नये म्हणून तिने वासराचे शिरे, हाड व कातडी जमिनीत पुरून टाकली व वाघाने वासरू नेले म्हणून मोठ्याने शोक करू लागली। पुढे कालांतराने तिला मरण आले व ती नरकात गेली। नंतर तिला चांडाळ योनीमध्ये जन्म मिळाला। पूर्वीजन्मीच्या पापामुळे ती जन्मांध झाली। पुढे तिचे आई वडील मरण पावले। त्यातच तिला कुष्ठरोग झाला। इतर भिकाऱ्यांबरोबर भीक मागत मागत ती जात असताना शिवरात्रीला गोकर्ण महाबळेश्वराला आली। एका यात्रेकडून तिच्या हातावर काही बिल्वपत्रे ठेवण्यात आली। त्याचा वास घेतल्यावर तिला समजले की ही खाण्याची वस्तू नाही, म्हणून तिने ती बिल्वपत्रे फेकून दिली। ती नेमकी शिवलिंगावर पडली। रात्रभर जागरण झाले व भिक्षाही मिळाली नाही, म्हणून तिला उपवास घडला। अजाणतेपणे तिच्याकडून पुण्यकर्म घडले, म्हणून शिवशंकर तिच्यावर प्रसन्न झाले व त्यांनी शिवदूतांना तिला शिवलोकी नेण्याची आज्ञा दिली। तिचा देह विमानाने शिवलोकात घेऊन गेले। गौतम ऋषींनी सांगितलेली कथा ऐकून राजाने गोकर्णास जायचे ठरवले। गोकर्णास गेल्यामुळे राजाही पापमुक्त झाला। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।